मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। गौतम स्वामी रचित चैत्य भक्ती आपण बघतो आहे आणि चैत्य भक्ती ही भगवंतांची केलेली स्तवन आहे, जिन चैत्य चैत्यालय नऊ देवता यांचं याच्यामध्ये वर्णन आपल्याला पाहायला मिळणार आहे। चैत्य भक्ती ही चतुर्थकालीन रचना असल्यामुळे आणि साक्षात गौतम स्वामींच्या मुखातून ती निघालेली असल्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण ती एक वाणी ओरिजिनल स्वरूपामध्ये मूळ स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत पोहोचते आहे। हे आमचं अत्यंत सौभाग्य आम्हाला मानायचं आहे। आणि या आपण श्लोकांमध्ये बघतो आहे की काल जसं बघितलं की क्षमा मार्दव आर्जव आदी गुणांना धारण करणारे जे आहे आणि हे गुण प्राण्यांचा हित करणारे आहे, उत्तम निर्वाण सुखाची प्राप्ती करून देणारे आहे, अशा जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या धर्माला नमस्कार केलेला होता। त्यानंतर त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये मोहादी दोष ज्यांनी काढून टाकलेले आहे, मोहनीयचे 28 दोष, नंतर रजोभ्य हतः ज्ञानावरण आणि दर्शनावरण ह्या प्रकृतींचा समूळ नाश ज्यांनी केला। दर्शनावरणाच्या 9 प्रकृती, ज्ञानावरणाच्या 5 प्रकृती आणि रहस्य विरहित अंतराय कर्माच्या 5 प्रकृती यांचा घात करून यांना नष्ट करून ज्यांनी अरहंत पदाची प्राप्त झालेले आहे, ते पूजनीय झालेले आहे, त्यांना नमस्कार केलेला होता। आणि काल आपण जिनवाणीची स्तुती बघत होतो की जिनवाणी कशी आहे, तर जिनवाणी जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेली जी वाणी आहे, ही वाणी मिथ्या ज्ञानाच्या अंधकाराला नष्ट करणारी आहे। लोकामध्ये एकमेव अद्वितीय अशा प्रकारची ज्योती आहे आणि अशा प्रकारचं सांगोपांग मजेयम हे शब्द, सांगोपांग याचा अर्थ जी दिव्य ध्वनी अंग प्रभंगांनी सहित आहे। अंग 12 अंग ज्याच्यामध्ये निबद्ध आहे आणि 12व्या दृष्टीवाद अंगामध्ये परत पूर्व 5 तऱ्हेचे भेद करून पूर्व देखील 14 पूर्व ज्याच्यामध्ये सांगितल्या गेलेले आहे। मध्यंतरी आपण हे भेद जिनवाणीचे बघितलेले होते। द्रव्यश्रुत भावश्रुत, द्रव्यश्रुत 12 अंगामध्ये निबद्ध आहे। भावश्रुत म्हणजे जे काही आम्हाला आकलित होणार आहे, प्रतिभासमय असणार आहे, ते भावश्रुत ज्ञान। याचेही दुसऱ्या तऱ्हेने आम्ही 20 भेद लावलेले होते, पर्याय पर्याय समास, अक्षर अक्षर समास, अशा प्रकारे भेद पाहून हे सगळे भेद प्रभेद श्रुत ज्ञानाचे जीवनामध्ये समजणं आणि या सगळ्या श्रुतपदांना वंदन करणं। श्रुताची पद जी आहे कोटी शतम द्वादश चैव कोट्यो लक्षाण्यशीती सधिकानि चैव पंचाष्टदष्टोच सहस्र संख्यात मेतश्रुतम पंचपदम नमामि। अशा प्रकारे या श्रुतपदाची देखील वंदना आम्हाला जीवनात सांगितलेली आहे। म्हणून सांगोपांग याचा अर्थ ज्याच्यामध्ये अंग म्हणजे आचार अंगादी आणि पूर्व वस्तू या सर्वांचं निरूपण केलेलं आहे। आणि हे कसं आहे तर अजेय आहे, अजेय आहे, एकांतवादींकडून याला कुठेही वाद करण्यामध्ये कुणीही जिंकू शकत नाही, अशी आमची अनेकांतमयी वाणी आहे। अमृतचंद्र आचार्य त्यांच्या पुरुषार्थ सिद्धी उपाय या ग्रंथाचं मंगलाचरण करताना सर्वप्रथम अशा या अनेकांत ज्योतीचं वर्णन करतात किंवा वंदन करतात। मूळ श्लोक त्यांचा आहे, आठवते कुणाला पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथाचं मंगलाचरण?
तज्जयति परं ज्योति समं समस्तेरनंत पर्यायै दर्पणतल इव सकला प्रतिफलती पदार्थ मालिका यत्र तज्जयति परम ज्योती. ती परम ज्योती कोणती ज्योती? तर ज्ञान ज्योती, अनेकांतमयी ज्योती ही सर्वत्र जयवंत असो किंवा तिचा जय जयकारच होणार आहे. ही ज्योती कशी आहे? तर ज्याच्यामध्ये समस्तही अनंत पर्यायही सम, म्हणजे सर्व प्रकारच्या द्रव्य गुण पर्यायाला सम, म्हणजे एका समयात एका वेळी दर्पण तल इव सकला, दर्पणामध्ये ज्याप्रमाणे अनंत वस्तूंचं प्रतिबिंब एका समयात पडू शकतं त्याप्रमाणे या अशा ज्ञान ज्योतीमध्ये या सगळ्या पदार्थ मालिका दर्पणाप्रमाणे झळकतात आहे. अशी ही अनेकांत ज्योती परम ज्योती ही नित्य जयवंत असो, अशा प्रकारचं त्यांनी अमृतचंद्र आचार्यांनी पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथामध्ये मंगलाचरण केलं. आणि त्याच पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये आचार्यांनी दुसरा श्लोक ठेवताना सांगितलं की परमागमस्य बीजम निषिध्य जात्यंध सिंधुर विधानम सकल नय विलसितानाम विरोध मथनम नमामि अनेकांतम. नमस्कार गाथाच आहे ही, आणि या दुसऱ्या गाथेमध्ये अनेकांतमयी अशा धर्माला नमस्कार केलेला आहे. हा अनेकांतमयी धर्म कसा आहे हे सांगताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे शब्द ठेवले की परमागमस्य बीजम, परमागमाचा हा बीज आहे. बीज आहे याचा अर्थ प्राण आहे, आणि प्राण आहे म्हणजे जर हे काढून टाकलं तर परमागम उरत नाही. म्हणून अनेकांताच्या आधारानेच आमचं परमागम जीवित आहे. आणि निषिध्य जात्यंध सिंधुर विधानम, सिंधू याचा अर्थ आहे हत्ती. सिंधू या शब्दाचा अर्थ एक तर समुद्र आहे, तो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि सिंधू शब्दाचा दुसरा अर्थ आहे हत्ती. हत्तीचं विधान जात्यंध लोकांनी केलं. जात्यंध म्हणजे जातीनी अंध असलेल्या व्यक्तींनी केलं. तर ज्याप्रमाणे एक 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 वर्णन अशा प्रकारचा हत्ती आहे सांगेल. कुणी म्हणेल पाठीसारखा आहे, कुणी म्हणेल दोरीसारखा आहे, खांबाप्रमाणे आहे. अशा प्रकारे त्या सिंधूचं म्हणजे हत्तीचं वर्णन जात्यंध व्यक्ती करते. आणि तेच वर्णन ज्या वेळेला विरोध मथनम, त्याच्यामधला विरोध काढून टाकून सकल नय विलसितानाम, संपूर्णपणे नय ज्या ठिकाणी विलसित होत आहे अशा त्या अनेकांतमयीपणाने केला, तर ते अनेकांताने केलेलं कथन सर्वस्वी योग्य समीचीन असणार आहे. अशा त्या नमामि अनेकांतम, त्या अनेकांताला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. जिनवाणीला नमस्कार करणं याचाच अर्थ या अनेकांतमयी धर्माला नमस्कार करणं आहे. किंवा जर आपल्याला थोडं समयसारचा दुसरीच गाथा अमृतचंद्र आचार्यांचीच आहे, टीका त्यांनी लिहिल्यानंतर दुसऱ्याच गाथेमध्ये त्यांनी अशा अनेकांतमयी धर्माला आशीर्वाद रूपानी त्या ठिकाणी ही अनेकांतमयी मूर्ती जीवित राहो, निरंतर टिको, अशा प्रकारचा भाव व्यक्त केलेला आहे. ते म्हणतात अनंत धर्मणस्तत्वम पश्यन्ति प्रत्यगात्मनः अनेकांतमयी मूर्तीर नित्यमेव प्रकाशताम. काय सांगतात त्या दुसऱ्या गाथेमध्ये आचार्य अमृतचंद्र की अनंत धर्मणः तत्वम, तत्व कसं आहे तर तत्व हे बहुआयामी आहे. अनेक प्रकारच्या विवक्षा त्या ठिकाणी तत्वाला आहे. समोरून पाहिली असताना भिंत पांढरी दिसू शकते, मागून तीच भिंत निळ्या रंगात असू शकते. अनेक आयाम एका वस्तूला असणार आहे. असे अनंत धर्म ज्याच्यामध्ये अंतर्निहित आहे आणि एका समयात निहित आहे, असं हे तत्व जीवनात असणार आहे. आणि हे कोण पाहू शकतो तर पश्यन्ति प्रत्यगात्मनः. प्रत्यगात्मनः हा शब्द अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण,
त्यांनी ठेवला, जो स्वपर भेद विज्ञान करू शकतो, जो आत्मा काय आणि अनात्मा काय याची भेद विज्ञानाची मात्रा ज्याच्या जीवनात उदित झालेली आहे, त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रत्यगात्मनः. विशिष्ट शब्द ठेवला त्यांनी, प्रत्यग आत्मनः. आणि त्यांच्याकडून ही अनेकांतमयी मूर्ती, अनेकांतमयी मूर्ती, मूर्ती म्हणजे काही अशी आपण दृश्य रूपात दिसणारी नाहीये. जिनवाणी तर ही काही आम्ही सरस्वतीची मूर्ती करतो, ती 4 अंगाचं प्रतीक म्हणून जरी त्या ठिकाणी असलं तरी जिनवाणीचं असं कोणतंही मूर्तिक स्वरूप नाही. पण आम्हाला मूर्ती रूपात पाहायचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी अनेकांतमयी मूर्ती असे शब्द ठेवलेले आहे. म्हणजे अमूर्तिकालाही आम्ही बऱ्याच वेळा मूर्तिकत्वाचं स्वरूप देतो, पण समजायचं हे असतं की मूर्तिकपणा तिथे नाही, ते अमूर्तिक आहे. जसं 16 कारण यंत्र आहे, आम्ही 16 कारण यंत्र स्थापन करतो. वास्तविकतः 16 कारण हे धर्म आहे, गुण आहे, किंवा 10 लाक्षणी हे गुण आहे. पण त्या गुणांना देखील आम्ही त्या ठिकाणी लिहून म्हणा, त्या स्वरूपात म्हणा, मूर्ती रूप मानून त्याची पूजा अर्चा करतो. त्याप्रमाणे सरस्वती म्हणजे जी साक्षात जिनेंद्र भगवंतांच्या किंवा तीर्थंकरांच्या मुखातून निसृत झालेली आणि गणधरांनी रचलेली ती वास्तविकतः जिनवाणी आहे. आणि या जिनवाणीला मूर्तिक रूप आम्ही जणू काही दिलेलं आहे. आणि अशी आम्ही सरस्वती देवी, तिला या ठिकाणी ती नित्य प्रकाशित असो, जगाच्या अंतापर्यंत ती सदैव जीवित राहो, अशा प्रकारचं हे त्या ठिकाणी आशीर्वाद रूपानी मंगलाचरण अमृतचंद्राचरणनी केलेलं आहे. या ठिकाणी देखील हे सांगतात की असा हा मिथ्या ज्ञान तमो वृत्त लोकेक ज्योती रमित गती. रमित गती म्हणजे अमित गती शब्द आहे तिथे. अमित म्हणजे ज्याला दुसरा पार नाही, जी त्या ठिकाणी अपरिमित आहे, असीम आहे, अशा या अमित गमयोगी ती योगींनाच गम्य आहे. आणि सांगोपांग अंग प्रभंग त्याच्यामध्ये आहे. एवढेच नव्हे तर आमची जी जिनवाणी आहे, ही जिनवाणी 4 अनुयोगामध्ये निबद्ध झालेली आहे. प्रथमानुयोग, चरणानुयोग, कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोग. आणि याच्यामध्ये 4ही अनुयोग आमच्यासाठी सम्यक दर्शनाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. प्रथमानुयोगामध्ये देखील सांगताना म्हटलं रत्नकरण शावकाचार मध्ये की बोधी समाधी निधानम बोधती बोध समीचीनः. म्हणजे प्रथमानुयोगाच्या कथा ऐकून देखील एखाद्या व्यक्तीची इतकी दृढ श्रद्धा उत्पन्न होते आणि त्या माध्यमातून तिला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. आणि क्रम आमच्या जीवनात कसा असणार आहे, आम्हाला तर 4ही अनुयोगांना सांगोपांग रीतीने समजायचं आहे. आम्हाला द्रव्यानुयोगामध्ये कथित असलेला आत्मा, शुद्ध आत्मा काय आहे हे समजलं पाहिजे. तशी आमची श्रद्धा आम्हाला ठेवायला पाहिजे. 4 अनुयोग कसे लावायचे आमच्या जीवनात. आम्हाला जर द्रव्यानुयोगामध्ये जो शुद्ध आत्मा सांगितलेला आहे तो समजलाच पाहिजे. तसाच मी आहे अशा प्रकारची स्वतःची निसंदेह श्रद्धा असली पाहिजे. ही श्रद्धा झाल्यानंतर चरणानुयोगामध्ये ज्याप्रमाणे आचरण सांगितलेलं आहे, द्रव्य संग्रह, पुरुषार्थ सिद्धी उपाय, सागार धर्मामृत या ग्रंथांमध्ये किंवा पंचविंशती ग्रंथ याच्यामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आमचं आचरण असलं पाहिजे. हे आचरण झालं की कर्णानुयोगा संबंधी जशी आमची प्रक्रिया सांगितलेली आहे, बंध विच्छुत्तीची, उदय विच्छुत्तीची, सत्व विच्छुत्तीची, ती प्रक्रिया संपन्न होणार आहे. आणि आम्ही प्रथमानुयोगात सांगितलेल्या पुरुषांप्रमाणे आदर्श बनणार आहोत. हा क्रम लक्षात घ्या. आम्ही म्हटलं की आम्हाला
द्रव्यानुयोग समजत नाही किंवा द्रव्यानुयोगाचा विषय आम्ही वाचायचाच नाही किंवा द्रव्यानुयोग हा आमच्यासाठी नाहीच, तर आम्हाला शुद्ध आत्मा काय, माझं स्वरूप निखळ कसं असणार आहे, मला भेद विज्ञान कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे, प्रति समय आम्हाला भेद विज्ञान करायचं आहे, हे आम्हाला समजेल ते द्रव्यानुयोगाच्या ग्रंथांवरूनच समजणार. आणि त्यानुसारच आम्हाला चरणानुयोग त्या ठिकाणी आचरणात आणून स्वीकारावा लागेल. आणि मगच कर्मांची स्थिती कमी अधिक घटेल आणि आम्ही आदर्श पुरुष बनू शकू. म्हणून चारही अनुयोगाचं ज्ञान आमच्या जीवनात आम्हाला अपरिहार्यपणे असायला हवं. फार डीप मध्ये आम्ही गेलो नाही तरीही चालेल. आम्हाला जेवढं आमच्या भेदविज्ञानासाठी आवश्यक आहे, आत्मानुभूतीसाठी आवश्यक आहे, तेवढं ज्ञान मिनिमम आमच्या जीवनात आम्हाला यावं लागणार आहे. जसं उदाहरण आम्हाला माहिती आहे, शिवभूती मुनी, त्यांना ज्ञान नव्हतं, परंतु आत्मानुभूतीसाठी प्राप्त होणारं ते काही मातुष मारुष हे शब्द, त्याच्या माध्यमातून त्यांना झालेलं भेद विज्ञान, एवढं तरी मिनिमम ज्ञान त्यांच्या जीवनात त्यांना झालेलं आहे. ही आहे ज्ञानाची आणि आमच्या अनुयोगाची संरचना. याला आम्हाला नित्य वंदन करायचं आहे. अर्थ पहा, 7 नंबरचा श्लोक. जे ज्ञान मिथ्या ज्ञान रूपी अंधकाराने आच्छादित लोकांकरता अद्वितीय ज्योती स्वरूप आहे. अद्वितीय याचा अर्थ ज्याला त्याच्यासारखा तोच आहे, दुसरा कुणी असूच शकत नाही, तेव्हा त्याला अद्वितीय, म्हणजे नाही, द्वितीय म्हणजे दुसरा कुणीही त्याचा मुकाबला करू शकत नाही. असंख्यात समस्त पदार्थांना विषय करणारे श्रुतज्ञान आणि केवल ज्ञानाचा कार्यकारण संबंध आहे. कारण आम्हाला जी आत्मानुभूती होणार आहे ती आत्मानुभूती श्रुतज्ञानाच्या माध्यमातूनच होणार आहे. मती ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही पदार्थांना जाणू शकतो, मनाच्या माध्यमातून आत्म्यालाही आम्ही जाणू शकतो, पण आत्म्याच्या विषयी जे चिंतन आहे, स्वपर भेद विज्ञान जे आहे ते श्रुतज्ञानामध्ये गर्भित आहे आणि श्रुतज्ञानातूनच आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणून श्रुतज्ञान आणि केवल ज्ञान याचा असा कार्यकारण संबंध आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा जे होतं आम्हाला ते भावश्रुत ज्ञान. या भावश्रुत ज्ञानाची पूर्ती, पूर्णता, विकास, संपूर्णता जिथे प्रगट होईल ते केवल ज्ञान. आणि केवल ज्ञान झाल्यानंतर पुन्हा त्या केवल ज्ञानाच्या माध्यमातून श्रुतज्ञानालाच प्रकाशित केल्या जातं. म्हणजे श्रुतज्ञानातून केवल ज्ञान आणि केवल ज्ञानातून श्रुतज्ञान अशी ही परंपरा आमच्यापर्यंत पोचलेली आहे. श्रुतज्ञानाची 12 अंग, पूर्व, अंगबाह्य ही सगळी भेद आहे आणि जे एकांतवादीकडून अजेय आहे अशा जिनेंद्र भगवंतांच्या वचनांची मी नित्य वंदना करते. जैनम वचनम सदा वंदे. आणि ही अशी अनेकांताची छबी किंवा मुद्रा ही प्रत्येक वस्तूवर उमटलेली आहे. असं नाही जगातल्या काहीही वस्तू आमच्या समोर असेल तर प्रत्येक वस्तू ही अनंत धर्मात्मक आहे, अनेकांतमयी आहे. वस्तू मुळातच अनेकांतमयी आहे आणि म्हणून तिचं अनेकांतमयी स्वरूप समजणं आम्हाला योग्यच आहे. आता यानंतर भगवंतांच्या प्रतिमांची स्तुती करतात. प्रतिमा कशा आहे? ज्या वेळेला आज अडीच द्वीपामध्ये म्हणण्यापेक्षा भरत क्षेत्रात आम्हाला आज साक्षात तीर्थंकरांचा विरह आहे. आम्हाला आज कोणतेही अशी साक्षात परंपरा आम्हाला उपलब्ध नाही. त्यावेळेला काय केलेलं आहे तर यांच्या आम्ही चैत्य आणि चैत्यालय या ठिकाणी स्थापन करून
तशा प्रकारची अनुभूती तिथे घेतली की हे अरहंत आहे, हे सिद्ध आहे. त्यांच्या गुणांची स्थापना करून स्थापना नयाच्या माध्यमातून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे. हे तर झाले कृत्रिम निर्मिती. आम्ही आज ज्या मंदिरांची निर्मिती करतो ती, परंतु अकृत्रिम चैत्यालय देखील सर्वत्र आम्हाला पाहायला मिळतात. अकृत्रिम चैत्यालयांची संख्या जर आम्ही बघितली तर ही संख्या आहे अकृत्रिम चैत्यालय तीन लोकांमध्ये 8,56,97,481 481 एवढे अकृत्रिम चैत्यालय. या अकृत्रिम चैत्यालयामध्ये अधोलोकामध्ये असणारे चैत्यालय किती आहे? अधोलोकात चैत्यालय किती आहे? 7,20,000 7,72,000. हा 7,72,000. आणि मध्यलोकात असलेले 452 458. 458 आणि ऊर्ध्वलोकामध्ये असलेले 84,97,000 आणि 23. 84,97,023 एवढी ऊर्ध्वलोकामध्ये चैत्यालय पाहायला मिळतात. आणि ज्योतिष्य देवांची याच्यात येऊन गेले की ज्योतिष्य देवांची अलग आहे चैत्यालय. ते असंख्यात आहे ना? हा नाही, याच्यात नाही आहे. हे तर फक्त अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोकातले. आणि हे ज्योतिषवासींचे देव, हे विमान, त्यांच्या प्रत्येक विमानामध्ये चैत्यालय आहे आणि त्याची गिनतीच नाही, ते असंख्यात आहे. कारण ज्योतिषवासी लोक किती आहे आम्ही पाहतो, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, प्रकीर्णक, तारकाष्ट हेच म्हणतो आम्ही. आणि प्रत्येक याच्यात एक 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 अकृत्रिम चैत्यालय आहे. आणि असे 2.5 द्वीपात तर आहेच आहे, पण असंख्यात द्वीप समुद्रांपर्यंत ज्योतिषवासी देवांची विमान आहे. त्यामुळे त्यांची गिनतीच नाही, ते असंख्यातामध्ये सांगितलेले आहे. आणि ही गिनती आहे ती भवनवासी, व्यंतरवासी, नंतर मनुष्य लोकातले 2.5 द्वीपापर्यंत नाही, किती द्वीपापर्यंत? 13 द्वीपापर्यंत. अकृत्रिम चैत्यालय 13 द्वीपापर्यंत. आणि ऊर्ध्वलोकामध्ये इतके हे चैत्यालय आम्ही या ठिकाणी गिणतो. बाकीचे भवनवासी, ज्योतिषवासीचे गिनीतच नाही, ते असंख्यातच आहे. म्हणून आता या ठिकाणी भगवंतांच्या प्रतिमांची, परत आता भगवंतांच्या प्रतिमांची स्तुती करत आहे. तर प्रतिमा किती आहे? तर प्रतिमा आपल्याला ते माहिती आहे, 108 ने गुणलं तर 925,53,57,948. 481 नाही, 925,53,57,948. 948 प्रतिमा, इतक्या प्रतिमा आहे. त्यांची स्तुती आहे या ठिकाणी. श्लोक आहे 8 नंबरचा. भवन विमान ज्योतिर व्यंतर नरलोकम विश्वचैत्यानि त्रिजगदभिवंदितानां त्रेधा वंदे जिनेंद्राणाम. भवन, भवनवासी, विमान, वैमानिक, ज्योतिष्य घेतले या ठिकाणी, ज्योतिष्य देवांची विमान. नंतर व्यंतर, नरलोक. नरलोक म्हणत असताना जरी 2.5 द्वीप आहे तरी 2.5 द्वीपामधच्या बाहेरही आम्हाला अकृत्रिम चैत्यालय आहे. 8व्या नंदीश्वर द्वीपात आहे. नंतर कुंडलवर द्वीप आणि रुचिकवर द्वीप या ठिकाणी चैत्यालय, म्हणजे 13 द्वीपापर्यंत आम्हाला अकृत्रिम चैत्यालय पाहायला मिळतात. तर ती सगळी अकृत्रिम चैत्यालय. आणि त्रिजगत अभिवंदितानाम, त्रिलोकाभिस्तुतानाम, म्हणजे त्रिलोकांनी जे वंदित आहे अशा त्रेधा. त्रेधा म्हणजे या ठिकाणी मन, वचन, काय पूर्वक वंदे, वंदन करतो. जिनेंद्राणाम, जिनेंद्र भगवंतांना, जिनेंद्रांच्या प्रतिमांना मी वंदन करतो. सोपा आहे श्लोक की भवनवासी देवांची, वैमानिक देवांची, ज्योतिष, व्यंतर, नरलोक
अशा प्रकारच्या या विश्वामध्ये जे चैत्य आहे आणि ते चैत्य कसे आहे तर तीनही लोकांनी वंदित आहे आणि त्यांना मी मन वचन काय पूर्वक नमस्कार करत आहे. आता या श्लोकात पुढच्या या श्लोकामध्ये चैत्यालयांची स्तुती करत आहे. तसे पाहिले तर अकृत्रिम चैत्यालय ज्याचं आपण वर्णन नंदीश्वराच्या पूजेत करतो की ह्या प्रतिमा कशा आहे आणि हे मंदिर कसे आहे तर आपण त्या ठिकाणी प्रतिमांचं स्तवन करत असताना म्हणतो लाल नख मुख नयन श्याम अरु श्वेत है श्याम रंग भोहसीर केश छबी देत है. अशा प्रकारचं जे वर्णन त्यांचं आलेलं आहे म्हणजे साक्षात एखाद्या बोलक्या तीर्थंकरा म्हणजे अगदी जणू काही आपल्याशी आत्ता बोलतील अशा प्रकारे त्या तीर्थंकरांच्या प्रतिमा त्या ठिकाणी आहे. अत्यंत मनमोहक अशा प्रतिमा आहे की ज्या प्रतिमा पाहिल्या असताना आमच्या मनामध्ये सहज वितराग भाव निर्माण होतो. अशा त्या प्रतिमा आणि त्याचं वर्णन या नंदीश्वराच्या अष्टकाच्या याच्यात आपण नेहमी म्हणतो. किंवा कोटी शशी भानुदूती तेज छिप जात है महावैराग्य परिणाम ठहरात है. वैराग्य परिणाम त्यांच्याकडे बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये सहज निर्माण होतात. आता या श्लोकामध्ये चैत्यालयांची स्तुती केलेली आहे. भुवनत्रयेपि भुवनत्रयाधिपाभ्यर्च तीर्थकर्तॄणां वंदे भवाग्निशान्ते विभवानामालयालीस्ता. भुवनत्रये अपि भुवनत्रय तीन भुवनातले अधोलोक मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक याच्यामध्ये भुवनत्रय अधिप भुवनत्रयाचे जे अधिप आहे तीन भुवनाचे तीन अधिप आहे म्हणजे स्वामी आहे. तीन भुवनांमध्ये अधोलोकाचे स्वामी धर्णेंद्र मध्यलोकाचे स्वामी नरेंद्र आणि ऊर्ध्वलोकाचे स्वामी देवेंद्र. अशा प्रकारे यांच्याकडून जे अभ्यर्चित आहे म्हणजे जे पूज्य आहे म्हणजे तीन भुवनातले जे अधिपदेव आहे त्यांच्याकडून जे पूजनीय आहे. म्हणजेच काल जसं आपण बघितलं की 100 इंद्रांकडून जे पूजनीय आहे तीच गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलं. देवेंद्र नरेंद्र आणि धर्णेंद्र यांच्याकडून जे अर्चित आहे पूज्य आहे असे कोण तर ते आहे तीर्थकर्तॄणाम तीर्थंकर. त्यांना वंदे मी नमस्कार करतो. वंदेचा करता नेहमी अहम कारण त्या ठिकाणी त्यांनी रचलेली ती स्तुती आहे आणि स्तुतीमध्ये त्यांनी स्वतःसाठी नेहमी जो प्रयोग केला तो अहमचा म्हणून अहम वंदे मी वंदन करतो. आणि कशासाठी तर भवाग्नी शांतई हा जो भव आहे संसार आहे हा जणू अग्नी आहे. दावानलाप्रमाणे हा अग्नी आहे. अग्नी जसा जाळतो जीवाला त्याप्रमाणे हा संसार देखील प्राणी मात्रांना सतत जाळण्याचं काम करत आहे. बहुदुःख संताप हेतुत्व आणि तस्य शांतही त्याच्या शांतीसाठी त्याच्या शमनासाठी किंवा त्याच्या विनाशासाठी हा जो भवरूपी अग्नी आहे याचा नाश व्हावा म्हणून मी या ठिकाणी नमस्कार करतो. पहा अशाच तऱ्हेचं त्या ठिकाणी स्तवन शांतीनाथ स्वामींच्या स्तवनामध्ये शांती भक्ती जी केलेली आहे त्या शांती भक्तीमध्ये पूज्यपाद आचार्यांनी केलं. पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की न स्नेहा शरणं प्रयांती भगवन पादद्वये ते प्रजा हेतुस्तत्र विचित्र दुःख निचय संसार घोरार्णवा. शांतीनाथ स्वामीच्या स्तुतीमध्ये पूज्यपाद आचार्य पहिल्या श्लोकात लिहितात की हे भगवन तुमच्या चरणाशी सर्व जग नतमस्तक होत आहे. ते तुमच्यावर प्रेम आहे म्हणून नतमस्तक होत आहे का? न स्नेहात त्यांना सांगितलं स्नेहामुळे ते तुमच्या चरणी येत नाही. तुमच्याविषयी प्रेम आहे म्हणून ते येत नाहीत. त्यांचा स्वतःचा हेतू त्या ठिकाणी आहे. त्या दुःखामध्ये ते होरपळलेले आहे आणि त्यांना कुठेतरी विसावा हवा आहे.
जसं ऊन लखलखत असताना व्यक्ती जशी झाडाच्या सावलीची सहज इच्छा करते, कारण माहिती आहे की ते सावली मिळणार आहे, त्याप्रमाणे झाडाविषयी प्रेम आहे म्हणून ते त्या ठिकाणी खाली गेले नाहीये. त्याप्रमाणे हे भगवन, तुमच्या चरणाशी जी ही जनता नतमस्तक झालेली आहे ती तुमच्याविषयी प्रेम आहे म्हणून नाही, तर या भवाग्नीचा ताप तिला सहन होत नाही, तिला कुठेतरी विसावा हवाय, कुठेतरी शांती हवी आहे, आणि म्हणून तिने तुमच्या चरणांचा काय केलेला आहे, सहारा घेतलेला आहे. तेच या ठिकाणी सांगतात की भवाग्नी शांते, हा भवरूपी अग्नी आता सहन होत नाही, कुठेतरी आम्हाला तो नष्ट करायचा आहे, कुठेतरी त्याच्यावरचं सोल्युशन जीवनात हवं आहे, आणि ते तुमच्या जवळ आम्हाला दिसतं, आणि म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो आहे. आणि काय सांगितलं पण पुढे आपल्याला की दुःख आहे म्हणून भगवंतांच्या चरणी नतमस्तक होतो, हा भाव बरोबर आहे का? की भगवंत हा पूज्य आहे भाव म्हणून आपण भक्तीमध्ये, भक्ती ही व्यवहाराने असते. भक्तीमध्ये अध्यात्माची जरूर जोड द्यायची आहे, पण भक्तीमध्ये प्राधान्य असणार आहे ते कशाचं असणार आहे, व्यवहाराचं असणार आहे. आमचं दुःख नष्ट व्हावं म्हणून आम्ही तुमच्या चरणाशी येतो, याच्यामध्ये काहीही गैर नाही, ही आमची भावना आहे. भावना आणि याचना याच्यामध्ये भेद करायचा आहे. आम्ही ही याचना नाही करत आहे, आमचा स्वभाव आम्हाला प्राप्त झाला पाहिजे हा भाव आम्ही व्यक्त करतोय, आणि आमच्या स्वभावाची जागृती तुमच्याकडे पाहिल्याने आम्हाला येणार आहे, आणि म्हणून आम्ही तुमच्या आश्रय घेतलेला आहे. कोणतंही भक्ती काव्य जर आम्ही उघडलं, म्हणजे इव्हन भक्तांबरापासून पंचस्तोत्र उघडा, कुंद आचार्यांच्या भक्ती उघडा, भक्तीचं अंशुली काय आहे प्रत्येक भक्तीची, दुःख खो काय आहे, पहिलं तर दुःख खो सांगितलं. हा, मग काय हे आहे, हे आता तुम्ही म्हणाल का मी भगवंतांना माझ्या दुःखाचा नाश करा असं म्हणते आहे का, हे नाही म्हणत आहे. आम्ही काय म्हणत आहे की हे भगवान, माझ्या दुःखांचा मलाच नाश करायचा आहे, पण तू उपाय मला सांगू शकतोय, त्या उपायाची मी अंमलबजावणी करणार आहे. याचना नाही आहे, ती भावना आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो भावना भवनाशिनी, जशी आम्ही भावना ठेवू तसं आम्हाला फळ प्राप्त होणार आहे. म्हणून नेहमी हे नसतं तर कुंद आचार्यांसारखे आचार्य, त्यांच्या ह्या खालच्या हे सगळ्या अंचलिका, त्याच्यामध्ये यांनी म्हटलंच नसतं. आम्हाला वाटते की शांती, आजकाल शांती मंत्र म्हणणं म्हणजे काय आहे, मिथ्यात्व आहे एक प्रकारे आम्ही म्हणतोय. शांती मंत्र म्हणणं म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जे अशुभ संस्कार जोपासलेले आहे ते अशुभ संस्कार आमचे नष्ट हो. मृत्यूचा संस्कार आमचा अनादी कालापासून आहे, तो छिंद छिंद भिंद भिंद. क्रोधाचा संस्कार माझ्या जीवनात अनादी कालापासून आहे, तो छिंद छिंद भिंद भिंद. लहान मुलांना आपण पाटीवर अक्षर काढायला शिकवतो, त्याची पाटी पहिलेच मुळात पूर्ण भरलेली आहे, लिहिलेलं आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, पहिले पाटी साफ कर आणि मग मी नवीन शिकवेल. तसं आम्हाला आचार्यांनी पहिले छिंद 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 करून आमची ही मनाची पाटी पहिल्यांदा कोरी केली. हे सगळे भाव पुसून टाक, आणि पुसून टाकल्यानंतर जेव्हा कोरी पाटी आमची झाली मनाची, त्यावेळेला त्याच्यावर आचार्यांनी सांगितलं की शांतीम कुरु कुरु, धर्मम कुरु कुरु, हे सांगितलं. हे तू लिही, हा संस्कार तू जोपास अंतःकरणामध्ये. पहिल्यांदा तर भरल्या पाटीवर सांगितलं नाही, म्हणून ती पुसायला सांगितली, आणि नंतर हे त्याच्यावर अक्षर गिरवायला लावले, म्हणजे आमचे संस्कार आम्हाला दृढ करायला लावले. हे सगळं भक्ती काव्य जे आहे, भक्ती काव्यामध्ये कदाचित कुठे कुठे अतिशयोक्ती अलंकार पण वापरल्या जातो, परंतु आम्हाला भक्ती काव्य बघत असताना आम्हाला काय बघायचंय, खूप म्हणजे यावर तर असं सांगण्यासारखं आहे की आम्ही तीर्थंकरांची स्तुती करतो,
काय म्हणतो आम्ही हं. तीर्थंकरांच्या स्तुतीमध्ये? 40 धनुष देहू तुंग स्वर्ण समकाया, इतकं आयुष्य होतं तुमचं. हे सगळं काय आहे? कोणती स्तुती आहे ही? शरीराची स्तुती आहे. शरीराची स्तुती आहे. मग शरीराची स्तुती गैर आहे का? चुकीची आहे का? त्याला कथनचित आम्हाला वर जाण्यासाठी ते एक आमचं काय असणार आहे? हस्तावलंबन रूप असणार आहे. आम्ही म्हणतो 2 तीर्थंकर, याच्यातच येणार आहे चैत्य भक्तीमध्ये की 2 तीर्थंकर, 2 कुंदेंदु तुषार हार धवल द्वाविंद्र नील प्रभो, हे येणारच आहे पुढे. आम्ही करतो स्तुती. 16 तीर्थंकर हे पीतवर्णी होते. कशाची स्तुती आहे बा? शरीराची स्तुती आहे. मग शरीराची स्तुती आहे तर ती सर्वस्वी खोटी आहे का? सर्वस्वी नाही. खोटी म्हणता येत नाही. ती अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी स्तुती आहे, हे समजायचं. आणि पुढे मग समयसार मध्ये तर त्यांनी 3 श्लोकांमध्ये निश्चय स्तुती केलेली आहे. जितमोह, नंतर क्षीणमोह, आणि 4थ्या गुणस्थानवरती असलेला दृष्टीमुक्त. या शब्दात त्यांनी 3 शब्दात स्तुती केली, निश्चय स्तुती. आणि निश्चय स्तुतीमध्ये काय पाहायचं आहे, काय पाहायचं आहे हे थोडं लक्षात घ्यायचं. की निश्चय स्तुतीमध्ये पाहिलं आहे ते काय पाहिलं की आम्ही त्या भूमिकेत जीवन जगतो आहे. ज्या वेळेला 4थ्या गुणस्थानात आम्ही पोचू त्यावेळेला भगवंताची निश्चय स्तुती आहे. जेव्हा आम्ही जितमोह म्हणू आम्ही 11व्या गुणस्थानात आहे, तिथे ते आमच्या जीवनात उतरलेली उपशांत कषाय दशा ही वास्तविकतः त्यांची केलेली निश्चय स्तुती आहे. ही भूमिका आहे. पण त्या भूमिकेच्या आधी पहिल्यांदा आम्हाला या भूमिकेला दृढ करावं लागणार आहे. इथे पाय आमचा जमला नाही घट्ट तर समोरचं पाऊल आम्ही टाकू शकत नाही. हे जमवावं लागते. तसं गिर्यारोहक आहे. गिर्यारोहक पाऊल कधी पुढे टाकतो जेव्हा मागचं पाऊल त्याला खात्री पडते की इथून आपला बर्फ आता घसरणार नाही, आपण खाली पडणार नाही, त्यावेळेला तो समोरचं पाऊल टाकतो. त्याप्रमाणे एवढ्या सुदृढ रीतीने आमच्या जीवनात शुभ उतरलं पाहिजे की आम्ही अशुभात आलो न पाहिजे. तेव्हा कुठे आम्हाला शुद्धाची धारा पकडता येणार आहे. हे स्तवन याच पद्धतीने आम्हाला बघायचंय. आता इथे थांबू आपण. आणि मला वाटते रविवारपर्यंत आता आपला थोडा क्लास नाही होणार. सोमवारी किंवा मंगळवारी मग मी टाकते तसं ग्रुपवर. सोमवारी किंवा मंगळवारी मी परत क्लास घेईन. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.